सर आज आदित्य ठाकरेंची लालबागमध्ये सभा होणार आहे. या अगोदर दोन सभा झाल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील दौरा सुरू आहे. आज लालबागमध्ये जो सेनेचा बालेकिल्ला म्हटलं जातं त्या बालेकिल्ल्यामध्ये सभा होते. काय सांगतो? खरं तर कार्यकर्त्यांना एक ऊर्जा देण्यासाठीच आज या दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण आणि दक्षिण मुंबईमध्ये या दोन्ही ठिकाणी सभाचं झंझावत आदरणीय आदित्यजींचा हे होणार आहे. खरं तर हे सर्व जे पारंपरिक असलेले आमचे मतदारसंघ आहेत किंवा मतदार आहेत, पण अशाही वेळी या मतदारांना पण हाक घातली पाहिजे, साथ दिलं पाहिजे. कारण आपण पाहिलं असेल की पुढच्या काळामध्ये निवडणुकीच्या संपूर्ण राज्यभर मोठमोठ्या प्रमाणावरती दौरे होणार आहेत. कदाचित या येणाऱ्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीची पण देखील एक सभा, प्राथमिक सभा सर्व नेते मंडळींच्या उपस्थित पण देखील होण्याची शक्यता पुणे किंबहुना मुंबईमध्ये असं एक नियोजित करण्याचं काम वरिष्ठ स्तरावर चाललेलं आहे. आणि असं असताना आपल्या होम पिचवर किंवा आपल्या जे बालेकिल्ले आहेत तिकडे देखील लोकांना साथ घालावी आणि म्हणून त्याचा एक दौरा जो महानिष्ठाच्या माध्यमातून जे आहेत ते आदित्यजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि पुढच्या काळामध्ये अनेक लोकसभा निहाय त्याच्या देखील बैठका होणार आहेत. आपण पाहिलं असेल की अनेक जिल्ह्यांमध्ये फक्त जे पारंपरिक जे असलेले विभाग शोधलेले नाही आहे. तुम्ही जर आजची सभा बघितली असेल तर हे मेघवाडी म्हणजे एकदम हार्ट ऑफ द सिटी मध्यमवर्गीय जागा आपण केलेली आहे. तुम्ही जळगावची सभा बघितली असेल देखील ती जळगावची सभा पण वेगवेगळ्या भागामध्ये जिकडे या अगोदर कधी सभा झाल्या नाहीत त्या सभेला पण देखील किंबहुना ज्या लोकांची अपेक्षा आहे की आदित्यजींनी किंवा वरिष्ठ स्तरातल्या काही पदाधिकाऱ्यांनी यावं आणि म्हणून ते आज येण्याचं काम करत आहेत. अगोदर संजय राऊतजी असतील नगरमध्ये जाऊन आलेत, त्यानंतर आता उद्धवजी तिकडे जात आहेत. या अगोदर आदित्यजी पिंपरी चिंचवडला जाऊन आलेत मावळ लोकसभेमध्ये. पुढच्या महिन्यामध्ये खुद आदरणीय उद्धवजी देखील त्या मावळ लोकसभेमध्ये येणार आहेत. असं विभिन्न दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यातल्या आम्ही ज्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्या सीट्स आणि मग निवडणूक ज्यावेळी आचारसंहिता लागल्यानंतर महाविकास आघाडीच्या माध्यमातून पण देखील पूर्ण राज्यभर दौरा हे आयोजित करण्यात आलेले आहे. दुसरीकडे 19 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोस्टल रोडचं उद्घाटन जे आहे ते होणार होतं, परंतु दौरा लांबणीवर गेल्यामुळे उद्घाटन देखील लांबणीवर गेले. कसं पाहता गेले अनेक वर्षांपासून कोस्टल रोडचं काम सुरू आहे. एक टप्पा सुरू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. ही शोकांतिका आहे की ज्या माननीय देशाचे सर्वोच्च असलेले काही मतभेद आमचे असू शकतात, पण देशाचे पंतप्रधानांचे हस्ते केलेले उद्घाटनाचं काम अजून अद्यापि सुरू झालेलं नाही आहे. 6,000 कोटीपेक्षा जास्त कॉन्क्रीटकरण रस्त्याचं काम हे न केलेली ही नामुष्की महानगरपालिकेवर आली आणि कंत्राटदारांना पण देखील दंड ठोकून अजून अद्यापि त्याचं काम चालू झालेलं नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे कामं पूर्ण झालेली आहेत त्यासाठी वेळ नाही म्हणून मुंबईकरांचे हाल दुर्दैवाने केले जात आहेत. आपण पाहिलं असेल की ट्रान्स हार्बर लिंक ही जी कनेक्टिव्हिटी जी शिवडी नावाशा होणार होती ही ह्याचा मूळ जो आहे शिवडी नावाशा, तर आपण पाहिलं असेल तर बॉर्डरवरतीच देखील तो केलेला आहे. आज शहरामध्ये देखील नावाशिवाच्या जर ट्रान्स हार्बर लिंकला जायचं असेल तर अर्धा पाऊण तास जावं लागतोय. मग मूलभूत जी संकल्पना होती की ही मुंबईतली जी कनेक्टिव्हिटी ही लवकरात लवकर व्हावी ती दुर्दैवाने आपल्याला पाहायला मिळत नाही. आजच तुम्ही बघितलं असेल वर्तमानपत्रामध्ये तेलीगल्लीचं ब्रिज तयार होऊन 6 महिने झालेले आहेत. गोखळे ब्रिज आता पूर्णत्व होण्याच्या मार्गावरती आहे, पण ते देखील राजकारणासाठी उद्घाटन झाल्याशिवाय आम्ही हे होऊच देणार नाही. मुंबईकरांचे हाल केले जाईल आणि त्याचाच एक भाग म्हणून कोस्टल रोडच्या दररोज डेडलाईन चेंज होत आहेत. खरं तर 1 मेच्या आत पूर्ण कोस्टल रोड करू अशी घोषणा केली गेली. 19 फेब्रुवारीला एक टप्पा मरीन ड्राईव्ह ते वरळी हे 9 किलोमीटरचा जो असता अंतर किंवा अंतर जे इंटरकनेक्टिव्हिटी म्हणतो आपण ती करणार होते, ते दिलेलं नाही आहे. आता काय करावं? मग आम्ही मुंबईकरांनी काय गाड्या घालाव्या डायरेक्ट जाऊन? मग करायचं तरी काय? म्हणजे कुठच्या स्तरावरती राजकारणाची पातळी ही आपल्या असलेल्या मतदारांना किंवा आमिष दाखवण्याच्या दृष्टिकोनातून करता येईल. ही जी कामं झालेली आहे ही त्या आमच्या कारकिर्दीत झालेली आहे. ठीक आहे, त्याचा श्रेय कोणी घ्यावं, देशाच्या उच्चस्तरीय पंतप्रधानांनी यावं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही, पण त्यांची वेळ मिळत नाही म्हणून मुंबईकरांचे हाल मला असं वाटते मुंबईकर बघते. जी बांद्रा रिक्लेमेशनची जागा आहे ती अदानी यांना तो प्रकल्प भेटलेला आहे. 8,000 करोडचा तो प्रकल्प आहे. त्याच्यासाठी एनएटीने देखील निविदा दाखल केली होती. कुठचा प्रकल्प? एमएसआरटीसीचा बांद्रा रिक्लेमेशनचा इमारतीचा जो प्रकल्प आहे. मुळामध्ये MMRDAच्या त्या पट्ट्यामध्ये मला आठवते की लवग्रो पंपच्या नंतर जे भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने आपण सीला पूर्ण रीतीने आपण रिट्रेंच करण्याचं काम आपण करतोय
आणि ती भरणी घातल्यानंतर ह्याची जी माउथ ज्याला म्हणतो मुंबई शहरातल्या, जर लवग्रोसारखं पंपिंग स्टेशन आहे, धारावीसारखं पंपिंग स्टेशन आहे. मला आठवते मी स्वतः मंत्री असताना देखील ही MMRDची जागा आणि MSRDची जागा ही मुंबई महानगरपालिकेला द्यावी. मला आठवते त्यावेळी कुंटेसाहेब सचिव होते आणि आम्ही तशातला जो एक निर्णय घेण्यास त्यावेळी भाग अशासाठी पाडला होता की भविष्य काळामध्ये आउटलेट्स कुठे राहिलेले आहेत. आता त्याच आउटलेट्सवरती मोठ्या जर इमारती जर बांधले गेले जाणार असतील तर एकतर मुळामध्ये CRZचं काय, मुळामध्ये दुसरी गोष्ट की जे माननीय सर्वोच्च न्यायालयाला आपण ॲफिडेव्हिट लिहून दिलेलं की आम्ही कुठच्याही प्रकारे इकडे बांधकाम कोस्टल रोड शिवाय करणार नाही, या सर्व गोष्टीला पण देखील दुर्दैवाने होईल. परंतु आपण पाहिलं असेल की निवळ फक्त हा प्रकल्प नाही, पण मुंबई शहरातले अनेक प्रकल्प हे दुर्दैवाने अडाणीला जात आहेत किंवा देण्याचा घात केला जातोय आणि त्यातून उद्या जर दुर्दैवाने ते जर यशस्वी झाले नाही तर या सर्व प्रकल्पावरती मोठ्या प्रमाणावरती गदा येऊ शकते. तुम्हाला माहीत असेल की मुंबईत महाराष्ट्रात पण L&T सारखी कंपनी ही मुंबईमध्ये त्याचं अस्तित्व तिकडं सुरू झालेलं आहे. नाईक साहेब त्यावेळी असताना जे त्या ह्याच्यातले जे वरिष्ठ होते, टाटा ही एक एवढी मोठी संस्था आहे. आज बिर्डी चाळीचं काम तुम्ही जाऊन पाहू शकता. आज शापूर पालनजी असतील, म्हणजे हे जे मूळ असलेले इकडची जी लोक आहेत ज्यांचं या शहरासाठी पण फार मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे, ह्यांना निविदा न देता आपण अशा काही वेगवेगळ्या कंपनीला जे देतोय ते भविष्य काळामध्ये त्या कंपनीची जर आर्थिक परिस्थिती जर काही कमी जास्त झाली तर त्याचा डायरेक्ट परिणाम या सर्व प्रकल्पावरती झाल्याशिवाय राहणार नाही. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. मराठी मतदारांना आकर्षित करण्याची प्लॅनिंग आहे, त्याचा चेहरा सुद्धा बघितला जातो आणि मनसेने जर सहकार्य केलं तर ठाकरे गटासाठी एक मोठं आव्हान असेल शिवसेना ठाकरे गट. दुर्दैवाने म्हणावं लागेल 4 महिने झाले त्यांची हीच सर्वे चाललेली आहे. खरं तर त्यांनी हा उमेदवार जाहीर करायला पाहिजे होता. याचा अर्थच असा की त्यांना उमेदवार मिळत नाही आहे. कोणाला तरी देखील ही जी मदत मिळेल का, त्याची मदत मिळेल का, असा प्रयत्न त्यांचा जो केवळवाणी चाललेला आहे. यातूनच हे स्पष्ट होतं आहे की दक्षिण मुंबईमध्ये पक्षाची आमची चांगली ताकद आहे. सन्मान्य अरविंद सावंतजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः देशाच्या स्तरावरती पार्लिमेंटमध्ये पण त्यांनी जे केलेलं आहे त्याला कोणाची तोड नाही आहे आणि म्हणूनच हे प्रयत्न चाललेले आहे. काही काही आम्ही असं नाव ऐकतो की बाबा मनसेची पण इच्छा आहे की त्यांनी एकदा पाठिंबा आम्हाला द्यावं, मग इकडे देता येत नाही दक्षिण मध्य मुंबईमध्ये पण द्यावं, पण अजूनपर्यंत कुठचाही भारतीय जनता पार्टीचा उमेदवार मतदारसंघामध्ये फिरताना अजून तरी आम्हाला बघण्यात आलेलं नाही. अर्थात आचारसंहिता झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने कोणीतरी समोर येणारच आहेत, ते येतील. पण आपण हे बघितलं असेल की लोकसभेची तयारी ही काही एका दिवसात होत नाही आहे आणि दक्षिण मुंबई ही पारंपरिक ज्यावेळी काही मतदारसंघामध्ये तुम्ही बघितलं असेल की शिवसेनेचा हा बालेकिल्ला म्हणून समजला जातो आणि अशावेळी ज्यावेळी गेल्या 1.5-2 वर्षापासून आणि विशेषतः 18 महिन्यापासून नवीन सरकार आल्यानंतर त्यांच्याकडनं तो प्रयत्न झाला नाही. ह्याचा अर्थच असा आहे की त्यांना कोणी चोख उत्तर किंवा देणारा किंवा उमेदवार मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही. याचीच तयारी म्हणून 20 तारखेला एक मुंबई बँकेचा कार्यक्रम घेण्यात आलाय, परंतु त्याला कुठेतरी राजकीय स्वरूप दिलंय. मोठ्या प्रमाणात प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या खरं तर मुंबई बँक ही स्वायत्त असलेली संस्था आहे आणि ही काही कुठच्या एका व्यक्तीची नाही आहे. प्रवीण दरेकरजी माझे चांगले अत्यंत चांगले मित्र आहेत, अभ्यासू आहेत, परंतु ह्याचा इव्हेंट करून एका राजकीय दृष्टिकोनातून ह्याचा वापर करताना ज्यावेळी होत असताना जर होत असेल तर मला असं वाटते हे दुर्दैवी आहे. कारण मुंबई बँक ही करोडो आणि लाखो लोकांच्या श्रमाने तयार झालेली बँक आहे. आज तुमच्याकडे त्यांचं नेतृत्व आहे, पण त्याच्याबरोबर आमच्याही पक्षातले डायरेक्टर्स आहेत, इतरही पक्षाचे डायरेक्टर्स आहेत आणि एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न जो होतोय निवडणूक डोळ्यासमोर ठेवून. आता तुम्ही जर बघितलं असेल की मुंबई शहरामध्ये डीप कन्व्हेन्सचा कायदा आम्ही 2012-13ला मी स्वतः त्या खात्याचा मंत्री असल्यामुळे मला त्या गोष्टीतली माहिती आहे, आपण आणण्याचं काम केलं. 56 जे म्हाडाचे जे लेआउट्स आहेत त्यातलं पण देखील डीप कन्व्हेन्स किती म्हाडाच्या सोसायटीला मिळाला. म्हणजे राज्य सरकारची अतिरिक्त असलेली म्हाडा देखील स्वतः डीम कन्व्हेन्स करून देत नाही, तर मग सर्वसामान्य असलेले कलेक्टरांकडनं कसे डीम्स कन्व्हेन्स होऊ शकतात, प्रायव्हेट बिल्डरांकडनं कशी आपण अपेक्षा करू शकतो. आणि म्हणून ह्या सोसायटीच्या नावाखाली हा जो इव्हेंट करण्याचा प्रयत्न होतोय की ज्यामध्ये हजारो लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होतोय. धन्यवाद, मला माहीत नाही कुठच्या विषयावरती ते मांडतायत, पण या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर हा मला असं वाटते निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवण्यासाठी हा एक इव्हेंट करण्याचा प्रयत्न आहे. दुसरीकडे तुम्ही बारामती आणि पुण्याचे संपर्क प्रमुख देखील आहात. सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या ज्या पत्नी आहेत, त्यांचा आता चित्ररथ जो आहे
त्यांनी जे कामं केले त्याचा रंग जो आहे तो बारामतीमध्ये फिरतोय. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढाई होण्याची शक्यता आहे. कसं पाहताय तुम्ही याकडे? मुळामध्ये जर बघितलं असेल की त्यांचं काम काही प्रमाणावरती निश्चितपणे आहेत, पण तो बारामती मतदारसंघापुरता आहे. आपण बारामती लोकसभेची चर्चा करतोय. बारामतीमध्ये कधी हे कोणी नकारू शकणार नाही की अजितदादांचा वर्चस्व राहिलेला आहे. पवारसाहेबांच्या नंतर त्यांनी बारामतीला विकास कामं करून दिलेली आहे. पण बारामती हा एक विधानसभापुरता मर्यादित नाही आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे की बारामती ही पूर्ण पुण्याच्या शहराच्या बाजूला असणाऱ्या देखील मतदारसंघ आहेत. मग त्यात खडकवासला आहे, दौंड आहे, इंदापूर आहे, पुरंदर आहे. या सर्व मतदारसंघामध्ये मला असं वाटते की या अगोदर देखील खूप मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न त्यावेळच्या राष्ट्रवादींनी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून काय त्यांना काही प्रमाणावरती यश आलं, काही प्रमाणात यश आले नाही आहे. भौगोलिक परिस्थिती पाहता हा मतदारसंघ हा आदरणीय पवारसाहेबांना मांडणार आहे. बारामतीचा शहरी भाग सोडल्यानंतर जर ग्रामीण भाग आपण जर बघितलं असेल, खडकवासल्याचा ग्रामीण भाग बघितला असेल, दौंड असेल, इंदापूर असेल, या सर्व मतदारसंघामध्ये पण तुम्हाला शिरूर विशेषतः तो भले बाजूचा मतदारसंघ जरी असला तरी देखील तर तो या पूर्ण पट्ट्यामध्ये त्यांचा वर्चस्व राहिलेला आहे. आणि सुप्रियाताईंनी ज्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे त्याला तोड नाही आहे असं म्हटलं तरी अयोग्य होणार नाही. अर्थात ठीक आहे, आता ज्यावेळी त्यांना संसदपट्टू म्हणून पुरस्कार मिळायचे त्यावेळी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करणारी लोक आज त्याच्याबद्दल टीका करतायत, एवढंच म्हणावं लागेल. अजित पवार बोलतात लोकसभेला जर जागा गेली ती तर विधानसभेला मी उभा राहणार नाही. माझ्या मनासारखा खासदार जर लोकसभेला आला नाही तर मी विधानसभेला उभा राहणार नाही. माझे मी उद्योग करायला सुरुवात करेन. प्रत्येक लोकप्रतिनिधीला, प्रत्येक नेत्याला आपल्या मतदारांशी संवाद कसं साधायचं हा तो त्याचा अधिकार आहे. पण साधल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी किंवा हे माझा असा अर्थ नव्हता किंवा मला असं म्हणायचं नाही, अशाही गोष्टी आपल्या सर्वांच्या समोर आलेल्या. ते अर्थात खूप मोठे नेते आहेत. मला एवढंच या निमित्ताने सांगावं लागेल की तिकडचा मतदार हा कशा प्रकारे जातो. आणि परत एकदा मी रिपीट करतो की बारामती मतदारसंघ म्हणजे फक्त एक विधानसभा नाही, 6 विधानसभेचा मतदारसंघ आहे. तो कशा प्रकारे रोख देतोय, कशा प्रकारे करतोय. कारण तुम्ही पाहिलं असेल की यावेळी काँग्रेस पण सोबतीला आहे, जे गेल्यावेळी काँग्रेस होती. आणि विशेषतः शिवसेनासारखा पक्ष पण देखील आज या महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शहरी भागातले जे भाग आहेत, पुरंदरचा विशेषतः भाग आहे ज्यामध्ये आमचा एका काळामध्ये वर्चस्व राहिला होता, त्या सर्व भागांमधली एक ॲडिशनल ताकद ही सुप्रियाताईंना मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपण काल जर भाषण ऐकलं असेल निलेश राणेचं तर एका साईडला आपण शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील यांच्याबरोबर देखील काम केलं आहे. तर पूर्वी होणारी भाषणं, टीका टिप्पणी असेल आणि आता होणारी भाषणं, यामुळे नेमका राजकीय दर्जा कुठे चाललाय महाराष्ट्राचा? माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर तर एक आव्हानात्मकच प्रश्न आहे की आपण अशा कुठच्या लोकांच्या बद्दल प्रतिक्रिया द्यावं किंवा बोलावं. कारण आम्ही आदरणीय विलासरावजींच्या जो कामकाज पाहिलेलं आहे, गोपीनाथ मुंडेजींची विरोधी पक्ष नात्याने ती केलेली त्यांची कारकीर्द आणि कामगिरी पाहिलेली आहे. गडकरी साहेबांना विधान परिषदमध्ये बोलताना पाहिलेले आहेत, विरोधी पक्ष नेत्याने काम करताना पाहिलेले. तो दर्जा आणि आताचा दर्जा त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. विरोधक म्हणून घेऊन पण देखील काही मर्यादा जसे आपल्याला पाळावे लागतात त्याहीपेक्षा जास्त सत्ताधाऱ्यांना ह्या मर्यादा ह्या मोठ्या प्रमाणावरती पाळावे लागतात आणि लागले पाहिजे. आणि हे गेल्या 15-20 वर्षाचा इतिहास आपण पाहिलेला आहे. पण गेल्या 7-8 वर्षामध्ये 4-5 वर्षामध्ये जी पातळी घसरत चाललेली आणि प्रत्येकानं असं वाटते की आम्ही असं जर काय बोललो तर त्याला हाईप मिळेल, आमचं रील व्हायरल होईल, आमच्याकडे 4 अजून कॅमेरे वाढतील. पण समाज जो ज्या पद्धतीने त्यांच्याकडे पाहतोय त्यातून आपण आपली संस्कृती आणि विशेषतः राजकारण कुठच्या स्तरावर घेऊन चाललोय ही नैतिक जबाबदारी आपल्या प्रत्येकावरती येते. धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. हायकोर्टानं सांगितलंय की राष्ट्रपती देखील याला काही करू शकत नाही. संसदेनं जर कायदा केला तर काही होऊ शकतं. परंतु राज्य सरकारकडून वारंवार मराठा आरक्षणाप्रमाणे धनगर आरक्षणवाल्यांना देखील शब्द दिला जातो. खरं तर मराठा आरक्षणाच्या बरोबरच याही बाबतीतला सुतोवाच या जर विशेष अधिवेशनामध्ये जर झाला असता तर त्यातून त्या समाजाला पण नेमकं आपण कुठे चाललो आहे किंवा आपल्या बाबतीतली भूमिका राज्य सरकारची काय हे मला वाटते योग्य झालं असतं. पण आपण पाहिलं असेल की मराठा आरक्षणाचा विषय घेत असताना आता 20 तारखेला अधिवेशनात येईल, त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू. त्याच्याबद्दलचे पूर्ण पाठिंबा देखील पक्ष म्हणून आमचा राहील. पण या इतर प्रश्न पण जे आहेत, जे इतर समाजांच्या मनामध्ये जो संभ्रम निर्माण करून देतोय आणि समाजामध्ये कटुता निर्माण करण्याचं काम करतं तेही आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. पण आज
माननीय उच्च न्यायालयाने निर्णय दिला म्हणजे कुठेतरी आपला तो निर्णय पुढे होणार नाही अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि जसं मी म्हटलं किंवा आपण म्हटल्याप्रमाणे आणि न्यायालयानेच म्हटल्याप्रमाणे संसदेमध्ये पण तो कायदा करू शकतो आणि तो कायदा जर संसदेमध्ये जर करायचा असेल तर ही सुवर्ण संधी आहे की राज्यामध्ये पण बहुमत आज भारतीय जनता पार्टीकडे, देशाच्या स्तरावरती पण बहुमत हे भारतीय जनता पार्टीकडे आणि जर खरोखरच देण्याची दानत जर त्यांची असेल तर ही योग्य वेळ आहे आणि तो निर्णय त्यांनी घ्यावं. त्याला जे काय पाठिंबा पक्षाच्या वतीने पाहिजे असेल ते आम्ही सर्वांबरोबर चर्चा करून निश्चित करू.